आणि पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकी संदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊया। थेट जाऊया ठाण्यामध्ये। ठाणे स्थानकावरून हितेश पांचाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे। हितेश, काय अपडेट्स आहेत सध्याचे? नक्कीच जर आपण पाहिलं की मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात जोर पकडला होता पावसाने आणि त्यानंतर जे रेल्वे ट्रॅक आहेत त्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं होतं। भांडूप विक्रोळी या स्थानकावर मोठ्या प्रमाणात ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे अनेक जे लांब पल्ल्यांच्या गाड्या होत्या कर्जत कल्याण दिवा या इथून जे ट्रेन येत होतं ते ट्रेन ठाणेपर्यंत होतं, आता ते सुरळीत झालेले आहेत। आणि या ठिकाणी जर पाहिलं जाता हा CST जे ट्रेन आहे ती आता ठाणे रेल्वे स्टेशनपासून आता धावायला सुरुवात झालेली आहे। 10 ते 15 मिनिटं ट्रेन उशिरा असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसून येत आहे। लांब पल्ल्यांच्या गाड्या जे आहे मेल एक्सप्रेस ते देखील उशिराने आहे आणि काही ठिकाणी या परिसरामध्ये जर बघितलं की जे लांब पल्ल्यांचे जे प्रवासी आहे त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी गेल्या काही तासांपासून आपल्याला दिसून येत आहे। दुसरी जर बाजू आपण जर पाहिलीत की हा नवी मुंबईला जाणारा 8 नंबरचा 8 आणि 9 आणि 10 हा प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी आपल्याला दिसून येत आहे। त्यासोबतच आपण जर पाहिलं की मेल एक्सप्रेस जे आहे गेल्या काही तासांपासून उशिरा धावत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे मेल एक्सप्रेसवर जे जाणारे जे प्रवासी आहे त्यांना मोठा फटका देखील बसलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरसह हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध